गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे, ज्याचे नाव आहे झेप सोनूची. तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी. पावभाजीसाठी मी घेतले आहेत वाटाणे, फ्लावर, बटाटे आणि वांगं एक आणि आणि याच्यात आहे ना कांदे, टमाटे. हे बघा, कांदे, टमाटे, 2 टमाटे घेतलेले आहेत, 2 छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत आणि हिरवा लसूण घेतलेला आहे. अद्रकचं 1 इंच तुकडं घेतलेलं आहे, सॉरी. आणि अद्रक, कांदा, लसूण असं सगळं घेतलेलं आहे. आणि आता आपण याला सॉरी, थंडी एवढी पडते आता आणि सर्दीचा पण त्रास होतो आहे ना गळ्यात. तर आता आपण याला मस्त बारीक दळून घेऊया. ग्रेव्ही बनवू आपण याची. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण असं सगळं. हिरवा लसूण घेतलेला आहे मी आज टेस्टसाठी थोडासा. एक सेकंद, माझ्या बहिणीचा कॉल येतोय, कट करूया 2 मिनिट. सॉरी दी पुढे. तर आता हे ग्राइंड केल्यानंतर सगळे व्हेजिटेबल आपण कापून घेऊन या एका साईडला आणि मग ते बघायची रेसिपी पुढं सांगते. आणि या 4-5 मिरच्याही घ्यायच्या आहेत. 5-1 मिरच्या आहेत लाल, त्या पण मी मिक्सरमध्ये कांदा टमाट्याच्या ग्रेव्हीमध्ये मस्त ग्राइंड करून घेते. बघा, छान अशी लाल लाल टमाट्याची ग्रेव्ही झालेली आहे. मस्त बारीक झालेली आहे. आता आपण याला थोड्या वेळ झाकून देऊ आणि एका साईडला सगळी व्हेजिटेबल आपण बॉईल करायला ठेवू. मस्त वाटाणे, बटाटे, वांगे सगळं काही मस्त थोडे शिट्या घेऊन घेऊ आपण. 4-5 एकदम मस्त मॅश होतील अशा. आणि शिट्या घेतल्या की मग हे कांद्यात आपण तेलात मस्त लाल होऊ द्या. मग लाल मिरची सगळं वगैरे पावभाजी मसाला टाकून मग आपण ते मॅश केलेले व्हेजिटेबल आहेत, वांगे, बटाटे पाण्यात सगळे झालेले, त्याच्यात आपण तडका देऊन मस्त पावभाजी बनवूया. चला. बघा, असे मोठे मोठे व्हेजिटेबल कापून घ्यायचे. बटाटे कापले मी इथं 3, वांगे कापले 1 आणि 3 बटाटे कापले आहेत. असे मोठे मोठे तुकडे कापायचे. आता याचेही फ्लावरचे मी असे तुकडे कापून घेते, मोठे मोठे हातानेच काढून घेते. बघा, असे मोठे मोठे तुकडे करायचे. असं पण पाणीमध्ये ते मिक्स होऊन पूर्ण असे विरघळूनच जातात. शिट्या घेतल्या 5-6 शिट्या घ्यायच्या मस्त, तेव्हाच होऊन जातं. बघा, असे तुकडे कापून घ्यायचे. फ्लावर मी इथं मला वाटतं 250 की 300 ग्राम घेतलेलं होतं, पण एवढं मी टाकणार नाही आहे कारण की आमच्या इथं यांना मुलांना आणि त्यांनाही एवढं फ्लावरचं टेस्ट आवडत नाही, म्हणून मी त्याच्यातून अर्धीच टाकेन. तीन मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत. 4 जणांसाठी आरामाने होईल. आणि आमच्या इथं कपडे धुवायला येते ना, तीही जेवूनच जाते. तर तिच्यासाठी पण 5वी सदस्यच आहे ती आमची, तर त्यांच्यासाठी बनवावं लागतं. काही नवी वस्तू बनवली की ती असं तिला रोज चहा नाश्ता द्यावा लागतो, पण काही अशी नवी वस्तू बनवली की तिला द्यावं लागतं म्हणजे द्यायचंच. चांगलं असतं आपल्यालाही आणि त्यांनी तेही खुश होतात. आपल्या हिलाही कोणाला खाऊ घालून खुशी म्हणजे आनंद मिळतो. सॉरी, माझी भाषा थोडी मिक्स होते कारण की मी आहे मराठी, तर आम्ही गुजरातला असतो. मी आधी सांगितले माझ्या ब्लॉगमध्ये, म्हणून थोडंफार मिक्स होऊन जातं माझ्याने. इथं राहायला आलं की सगळ्यांशी ते भाषेत बोलावं लागतं.
म्हणून थोडं मिक्स होतं. मला वाटतं बटाटे छोटे छोटे 3 घेतलेले होते आणि अजून एक बटाटा टाकते. जे उरली तरी टेन्शन नाही, संध्याकाळी मुलांनाही गरम करून देता येईल. आणते मी बटाटा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा चांगल्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळचे 10 वाजले असतील. अजून खूप अशी कामं माझी पडलेली आहेत. पटापट आता कामं आवरते. एका साईडला बॉईल करायला ठेवलं तर मी दुसरी ही कामं आटपून घेईल. बघा अजून एक बटाटा मी ॲड करते. मुलं अशी व्हेजिटेबल म्हणजे आपण भाजी बनवली ना फ्लावरची असं तसं ते खात नाही. तर मग असे पावभाजी बनवून मस्त त्यांना पावभाजी आवडते. त्याच्यात काय काय मॅश केलं आहे त्यांना काही समजत नाही. त्यापेक्षा असं जर खात नाही ना तर मस्त पावभाजी बनवायची आणि मुलांना खाऊ घालायची. त्यांची आवडती डिश पण होते आणि आपण त्यांना सगळे व्हेजिटेबल खाऊही घालतो. त्या बहाने आपल्यालाही मन समाधानी होते की त्यांनी व्हेजिटेबल खाल्ल्यास. असं काही मुलं खायला तयार होत नाही. ना वांगं खाता, ना फ्लावर खाता आणि नाही वाटाणेही खात नाही. एवढे पुलाव वगैरे केलं का त्याच्यात खातात थोडंफार. तेही साईडला सगळे व्हेजिटेबल काढत असतात. याच्यात कसं मॅश केलेलं असतं ना, पूर्ण मॅश होऊन जातं भाजीपाला, तर मग मुलं खाऊन घेतात. चला तर आता मी हे सगळे वाटाणे मस्त थंडीच्या सीझनमध्ये पावभाजी सगळ्यांनी बनवावी. कारण की थंडीच्या सीझनमध्ये मस्त हिरवीगार अशी भाजीपाली मिळतात आणि थोडेसे स्वस्तही असतात. उन्हाळ्यात खूप महाग असतात. तर मग थंडीमध्ये मस्त प्रत्येक व्हेजिटेबल आपल्याला मिळून जातं. म्हणजे या दिवसात बनवून टाकायचं. तुम्ही कुठून कुठून माझा ब्लॉग बघत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या शहरातून माझा ब्लॉग बघत आहे असं. आणि लाईक करा. तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ मी टाकत जाईल. चला तर मग आता मी पटापट वाटाणे सोडून घेते आणि बॉईल करायला ठेवते. दुसरी कामं थोडे वेळ आटपते. मग मी बॉईल झाल्यानंतर तुम्हाला मी पावभाजी बनवण्याची रेसिपी दाखवेन. फक्त 2 ग्लास पाण्यात एवढे व्हेजिटेबल टाकून द्यायचे. म्हणजे जास्त पाणी केलं की ते सगळं कुकराच्या बाहेर निघतं. जास्त व्हेजिटेबल असले, खूप जास्त जणांचं असलं तेव्हा ठीक आहे, जास्त ॲड करू शकतो. पण कमी असलं असं तर 2 ग्लास पाणीमध्ये मस्त शिट्या होऊन जातात आणि जास्त पचपच पण पाणी लागत नाही. आणि हे भाज्या धुवून मस्त आता धुवून टाकेल मी गरम पाण्याने. ते फ्लावर ही गरम पाण्याने धुतले की त्याच्यात अळई वगैरे असली तर ती निघून जाते. आणि जर ते धुतलेले व्हेजिटेबल असतात मग आपण ते जे पाणी शिजवल्याचं पाणी आहे ना तेच आपण पावभाजीत टाकायचं. त्याच्याने काय होतं की जीवनसत्व आपल्याला मिळतात. ते सगळं धुवून घेतलेल्या भाजीपाला गरम पाणी सगळं विरघळलेलं ते फेकायचं नाही. त्याच्यातच आपण पावभाजी बनवायची. चला तर भेटूया थोड्या वेळात. हे बघा इथं बॉईल करण्यासाठी मी कुकरमध्ये टाकलेले आहेत गरम पाण्याने 2 व्हेजिटेबल. आणि आता याच्यात थोडं मीठ ॲड करते. मीठ मी नंतरही थोडंसं टाकेल. आता थोडंसं टाकलेलं आहे. आणि थोडंसं तेल टाकून देते 1 सेकंद. तर तेल मी का टाकते, तेल टाकल्याने जास्त थोडंफार पाणी जर जास्त झालं असेल तर भाजी ओतू जात नाही. आता आपण इथं झाकण लावून देऊया. बघा पाणी किती घेतलं आहे बघू शकता. 2 ग्लास सारखं पाणी घेतलेलं आहे मी. आणि इथं आपण कुकर लावून देऊ आणि 5-6 शिट्या मस्त घेऊन घेऊया.
मीडियम गॅस ठेवायचा आहे. तुम्ही म्हणाल की याच्यात अजून बीट वगैरे हेही टाकू शकतो असं, ठीक आहे तुम्ही टाकू शकता, सगळं टाकू शकता. बीट वगैरे टाकतात सगळे, पण माझ्याकडं नव्हतं तर मी काही टाकलेलं नाही. तर जेवढं अवेलेबल असतं तेवढं आपण टाकू शकतो पावभाजीमध्ये. तर चला मग आपली पावभाजी आता थोड्या वेळात तयार होईल. मग या लवकर लवकर खायला. बघा इथं भाजी मस्त शिजलेली आहे. आता आपण याला असं मस्त मॅश करायची आहे. बघा पाणी एकदम बरोबर झालेलं आहे. उलटा थोडंसं वरून आपल्याला टाकायचं आहे. नंतर गरम करून अजून पाणी टाकेल मी त्याच्यात थोडंसं. मस्त शिजलेली आहे बघा. मस्तपैकी मॅश करायची. बघा 5-6 शिट्टींमध्ये एकदम छान अशी भाजी शिजून गेलेली आहे. आता आपण त्याला तडका देऊ. बघा इथं गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे. आता कढईत आपण तेल टाकायचं आहे. तुम्ही बटरमध्ये पण बनवू शकता पावभाजी. बघा मी हे असे 2.5-3 टाकलेले आहे. वरून आपण तडका पण द्यायचा आहे म्हणून थोडेसे कमी तेल टाकायचे आहे. एवढं खूप होईल. तेलमध्ये आपण जिरं टाकायचं आहे. तेल अजून गरम होतं आहे थोडंसं. हां बघा आता झालं आहे. आता आपण ही ग्रेव्ही बनवलेली आहे ना, कांदा टमाटा अद्रक लसूण सगळी पेस्ट, ही आपण याच्यात टाकायची. सॉरी टाकताना मी तुम्हाला नाही दाखवू शकली, कारण की एका हातात माझा मोबाईल असतो आणि एका हातात माझा आता ते बनवण्याचा चमचा वगैरे असतो, म्हणून थांबून मला व्हिडिओ घ्यावा लागतो. तर बघा असं तेलमध्ये आपण ही ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे. कांदा टमाट्याची, लसूण अद्रक आणि त्या लाल मिरच्या आहेत ना, माझ्याकडे होत्या ओल्या मिरच्या होत्या, लाल झालेल्या होत्या, तर त्याही मी पेस्टमध्ये मस्त दळून घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये. म्हणून मी आता लाल तिखट जास्त नाही टाकणार आहे, थोडंसंच टाकेल, कारण की मिरच्या मी आधीच मस्त त्याच्यात ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. आता तेल लाल होईपर्यंत मस्त याला हलवत राहायचं आहे. ग्रेव्ही मस्त होऊ द्यायची आहे, तेल सोडे तोपर्यंत कमी आचेवर याला हलवत राहायचं आहे. बघा इथे प्युरीने तेल सोडलेलं आहे. आता आपण याच्यात टाकूया मसाले. साधं घरचं तिखट आहे, घरची चटणी थोडीशी टाकायची, कारण की आपण त्याच्यात लाल मिरच्या आधीच टाकलेल्या आहेत, आणि काश्मीरी मिरच ही टाकायची 1-1.5 चमच साधारण. थोडीशी हळद टाकायची, हळद जास्त टाकायची नाही, थोडीशीच टाकायची एवढी. थोडंसं जिरंही टाकायचं, जिरं आधीच टाकायचं होतं तेलमध्ये, नाही मी टाकलेलं आहे त्याच्यात, पण थोडं टाकून देते. आता असे सगळे मसाले आपण मस्त असे हलवायचे तेलमध्ये लाल होईल तोपर्यंत. शेवटी अमूल बटर आपल्याला टाकायचं. आता यात आपण पावभाजी मसाला टाकूया. बादशाह पावभाजी मसाला आहे, तुम्हाला जो पावभाजी मसाला टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता. थोडासा हा मीठ मसालाही मी टाकलेला आहे. तुम्हाला नसेल टाकायचा मीठ मसाला तर तुम्ही स्किप करू शकता, पण मला आवडतो म्हणून मी थोडासा टाकलेला आहे. बघा छान आता आपली प्युरी झालेली आहे. मस्त मसाले असे भाजले गेलेले आहेत.
आता यात आपण टाकूया ही आपली भाजी. आता आपण याच्यात चवीनुसार नमक टाकायचं आहे. आधी आपण नमक टाकलेलं होतं म्हणून कमीच टाकायचं आहे. आता याला आपण वरून तडका द्यायचा आहे थोडासा. वरून लाल मिरचीचा थोडा तडका देते म्हणजे मस्त तेल सुटेल. असंही उकळेल ना तर बरोबर तेल सुटेल. कोथिंबीरने आपण गार्निशिंग करूया. आपण तेल तडका ठेवलेला आहे. तडका देण्यासाठी थोडंसं तडका आणि त्याच्यात बटर टाकलेलं आहे. थोडंसं तेल टाकलं होतं आणि थोडं बटर टाकलं मी. आता त्यात आपण थोडं काश्मीरी मिर्च टाकूया म्हणजे लाल भाजी येईल. हा तडका आपण याच्यात टाकूया. आता आपण याच्यात पाणी थोडंसं तडक्यामध्ये केलेलं होतं ना ते पाणी याच्यात टाकू. बघा आता ही भाजी मस्त उकळेल आणि इतकं छान तेल हिला सुटेल. अशी तयार झालेली आहे आपली भाजी, पावभाजी. बघा खूप छान अशी आपली पावभाजी झालेली आहे. आता आपण याला थोडीशी टेस्ट करून बघूया कशी झालेली ते. बघा या पावभाजी खायला. टेस्टी झालेली पावभाजी बघू शकतात. ही आपली पावभाजी. चला इथं आपला व्हिडिओ संपलेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.